नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे शंकराचा फेरा. एकदा काय होतं, हिमालयामध्ये शंकर पार्वती बसलेले असतात. पार्वती म्हणते शंकराला, आज मला कुठेतरी फिरावंसं वाटतंय, आपण कुठेतरी जाऊया, चला. शंकर म्हणतात, ठीक आहे, चल पृथ्वी तलावर आपण चक्कर मारून येऊ. दोघेजण निघतात, दोघेजण पृथ्वी तलावर चक्कर मारण्यासाठी. मग काय होतं, रस्त्यामध्ये एका गावामध्ये 3 मजली बिल्डिंग दिसते त्यांना. शंकर पार्वतीला भूकही लागलेली असते. ते म्हणतात, चला या माणसाकडे जाऊ आणि बघू काय करतो ते, जेवण करू आणि जाऊ. ठीक आहे म्हणे, चला. खाली ते काय करतात, पृथ्वी तलावरती येतात आणि भिकाऱ्याचं रूप घेतात. एकदम फाटकी साडी घालते पार्वती, शंकर फाटके वस्त्र घालतात आणि एकदम भिकाऱ्याचं रूप घेऊन त्या 3 मजले चढून त्या श्रीमंत माणसाकडे ते जातात. ते श्रीमंत माणूस असतो घरी. तो म्हणतो, कोण आहे? ते म्हणे, आम्ही खूप गरीब आहोत आणि आम्हाला खूप भूक लागली आहे, आम्हाला जेवायला द्या. ते म्हणे, कशाचं जेवण आलं म्हणे. एक लाथ मारतो शंकराला आणि ते शंकर खाली कोसळतात. 3 मजल्याच्या पायऱ्यावरून ते गणगळत खाली येतात. पार्वती त्यांच्या मागे ओरडत ओरडत खाली येते आणि त्यांना उचलते. तिला खूप वाईट वाटतं की एवढा श्रीमंत माणूस आहे आणि खायला तर दिलंच नाही आणि परत त्याने लाथ मारून त्यांना ढकलून दिलं. शंकराला ती उठवते आणि म्हणते, चला आपण दुसरीकडे जाऊ. निघतात ते. मग शंकर निघता निघता काय करतात, त्या श्रीमंत माणसाला आशीर्वाद देतात की तुझी 3 मजली बिल्डिंग 7 मजली हो आणि तुझी खूप भरभराट हो, असा आशीर्वाद देऊन पुढे निघतात. पार्वतीला आश्चर्य वाटतं, पण ती गपचूप बसते. पुन्हा चालत चालत थोडंसं दूरवर गेल्यानंतर एक गरीब कुटुंब असतं, खूप गरीब, आणि त्यांच्या दारात एक गाय वासरू बांधलेलं असतं. पत्र्याचं घर छोटंसं, झोपडी वजा. तिथे ते जातात शंकर पार्वती. ती गरिबाची बाई असते, ती त्यांना घोंगडी टाकते बसायला फाटकी. ह्याच्यावर बसा म्हणते, त्यांना थंड पाणी छान प्यायला देते. तिच्याकडे जेव घालायला काहीच नसतं. घरात जाऊन ती पाहते की ह्यांना जेव घालावं, काही खायला द्यावं, पण घरात काहीच नसतं. अत्यंत गरिबी असते त्यांची. ते दोघं नवरा बायको आणि ते गाय वासरू राहत असतात. त्यांना मूलबाळ नसतं. मग ती काय करते, आता काय करायचं ह्यांना, खायला काय करायचं, खायला काहीच नाही आपल्याकडे. मग ती गरीब बाई काय करते, गाईचं दूध काढते ताजं ताजं आणि ते त्यांना प्यायला देते शंकर पार्वतीला. पोटभर दूध पितात शंकर पार्वती आणि निघतात बाहेर. छान बोलून नमस्कार करून ती त्यांना पाठवणी करते ती बाई. मग ते बाहेर पडताच घराच्या ते तिला आशीर्वाद देतात शंकर की ह्यांचं गाय वासरू मरून जाऊ दे. आणि मग थोडं दूरवर गेल्यानंतर पार्वती म्हणते, हे तुमचा न्याय मला नाही आवडला. ते म्हणे, काय झालं? अरे अहो म्हणे, त्या श्रीमंत माणसाकडे आपण गेलो, एवढा पैसा त्याच्याकडे होता, 3 मजली बिल्डिंग होती आणि त्याने आपल्याला गोड बोलायचं तर सोडाच, पण जेवू घातलं नाही आणि गोडही बोलला नाही. मग आणि तुम्ही त्याला चांगला आशीर्वाद दिला की 3 मजली बिल्डिंग तुझी 7 मजली हो, तुझी भरभराट हो, असा आशीर्वाद दिला त्याला. आणि ह्या बिचाऱ्याने आपल्याला दूध दिलं, छान बसवलं, आदरसत्कार केला आपला, आणि त्यांचा पोट त्या गाय वासरावर आहे आणि तेच तुम्ही मरून जाऊ दे म्हणला. मला अजिबात आवडलेलं नाही. मग शंकर म्हणतात, तर ऐक आता, मी असे आशीर्वाद का दिले. तर तो श्रीमंत माणसाला जो आशीर्वाद दिला मी की 3 मजली बिल्डिंग 7 मजली हो, म्हणजे त्याने त्याच्यातच गुंतून राहावं, त्याला बाकीचा दानधर्म किंवा देवामध्ये त्याला वेळ मिळू नये आणि त्याचा पापाचा घडा भरत राहावा, म्हणून मी त्याला तसा आशीर्वाद दिला. आणि तो पुढच्या जन्मी शेणातला किडा होणार आहे. तो फक्त घरं बांधणार पडणार, घरं बांधणार पडणार, घरं बांधणार पडणार, असंच होणार आहे. त्याच्यामुळे मी त्याला तसा आशीर्वाद दिला. ते गरीब हे आहेत नवरा बायको, ते चांगले आहेत, पण त्यांना काय, आता मेल्यानंतर त्यांचा जीव सगळा गाय वासरात अडकणार आहे. त्यांचं मरण आता लवकरच आहे आणि त्यांचा सगळा जीव त्या गाय वासरात अडकेल आणि त्यांना मुक्ती मिळणार नाही. त्याच्यामुळे अगोदर जर ते गाय वासरू मेले तर त्यांना निवांत होतील आणि मरणाला हसत हसत ते सामोरे जाऊन त्यांना मुक्ती मिळेल. त्यांचा जीव कशातही अडकणार नाही, ते स्वर्गात जातील. त्यामुळे मी त्यांना तसा आशीर्वाद दिला. पार्वती म्हणते, तुमची अजब लीला आहे बरं का शंकर भोलेनाथ.
असं म्हणून ते दोघेजणही कैलास पर्वतावर निघून जातात. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.